ओके, सो माझं नाव ऋषिकेश शहाणे आणि आपण आज जाणून घेणार आहे की व्हॅनिशिंग आणि एक्सप्लोडिंग ग्रेडियंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं डीप लर्निंगमध्ये. मी ऋषिकेश शहाणे CSE डिपार्टमेंटचा आहे. सगळ्यात पहिले कन्सेप्टचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण कुठल्याही टॉपिकला आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करायला पाहिजे. ते पार्ट्स सेंटेन्स असू शकतात, फ्रेज असू शकतात आणि शब्द असू शकतात. हे आपण इथे करत आहे. समजा एक एक्झाम्पल घेऊया. जेव्हा आपण एका मॉडेलला त्याला 50 लेयर्स आहेत त्याला ट्रेन करतो, त्यावेळी आपण बघतो की त्याचा ग्रेडियंट हळूहळू 0.5 जरी असेल तर तो जरा जरा करत 0च्या जवळ येते. हे दाखवते की ग्रेडियंट गायब होते जेव्हा एखादा मल्टिप्लिकेशन ॲक्शन सारखी केली जाते. हे कन्सेप्ट आहे का एक्झॅक्टली? मग कन्सेप्ट खूप सोपे आहे. हे होते जेव्हा आपण महत्त्वाच्या पॉईंटला बुलेटिन फॉरवर्डमध्ये बघतो. दॅट इज व्हॅनिशिंग ग्रेडियंट ऑकर्स व्हेन बॅक प्रोपगेशन स्विंग्स रॅपिडली. म्हणजे काय, जेव्हा व्हॅनिशिंग ग्रेडियंट तेव्हा होते जेव्हा बॅक प्रोपगेशन होते स्पीडने, आणि एक्सप्लोडिंग ग्रेडियंट तेव्हा होते जेव्हा ग्रेडियंट वाढत जातो अनकंट्रोलेबल, आपल्या हातात राहत नाही. व्हॅनिशिंग ग्रेडियंटचा एक एक्झाम्पल म्हटलं तर समजा आपण 0.8 असेल आणि त्याचा समजा 0.02पर्यंत गेला असेल तर तो आहे व्हॅनिशिंग ग्रेडियंट. आणि एक्सप्लोडिंग ग्रेडियंट असेल तर इट इज लाईक ते 2 आहे आणि त्याचे 116पर्यंत तो गेला वाढत. हे दाखवते की व्हॅनिशिंग ग्रेडियंट कसं वाढू शकतात आणि कमी होऊ शकतात. मग त्याच्या मागचं मेकॅनिझम आता समजून घेणं आहे की कन्सेप्ट ॲक्च्युली आपल्याला मेकॅनिझम वाईज कसं समजायचं. पहिला आहे की सारखं मल्टिप्लिकेशन ॲक्शन केलं डेरिव्हेटिव्हच्या बॅक प्रोपगेशनमध्ये तर ही गोष्ट होऊ शकते, ग्रेडियंट प्रॉब्लेम येऊ शकते. म्हणून आपण काय करतो, ॲक्टिवेशन फंक्शन आणि वेट इनिशियलाइज करतो. त्यानं काय होतं, त्यानं इन्फ्लुएन्स होतं ग्रेडियंट फ्लो आणि आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. एक्झाम्पल आहे चेन रूल. आता चॅलेंजेस आपण आता बघायचं आहे की या कन्सेप्टमध्ये चॅलेंजेस काय व्हॅनिशिंग ग्रेडियंट हे कशा होते, जेव्हा अर्ली लेयर्स थांबतात शिकण्यापासून म्हणजे ते स्टॉप ट्रेनिंग. एक्सप्लोडिंग ग्रेडियंट जेव्हा होते त्यावेळी ते ट्रेनिंग अनस्टेबल करून टाकते आणि त्याच्यामुळे NAS होऊ शकतात. एक्झाम्पल काय समजा मॉडेलचा एक्सप्लोडिंग ग्रेडियंट आला असेल तर त्याच्या एक्सप्लोडिंग ग्रेडियंटची व्हॅल्यूज आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि ते 2.1 पासून 150पर्यंत लगेच रॅपिडली आणि अनप्रेडिक्टेबल वेमध्ये जाऊ शकतात. याच्यातून आपण घेण्यासारखं काय, एक व्हॅनिशिंग आणि एक्सप्लोडिंग ग्रेडियंट हे ऑब्स्टॅकल असतात, अडचणी असतात आपल्या डीप लर्निंगच्या ट्रेनिंगमध्ये. ह्याच्यासाठी सोल्युशन काय, ॲक्टिवेशन फंक्शन वापरणं जसं की रेलू, बॅच नॉर्मलायझेशन, ग्रेडियंट क्लिपिंग आणि LST. ह्याचे उदाहरण काय आहेत, जसं की आपण रेसनेट ब्लॉक वापरतो ज्याच्यामध्ये आपण y = fx + xy आपण फॉर्म्युला वापरतो. आणि दॅट्स ऑल विथ द प्रेझेंटेशन. थँक्यू.